परीक्षा दिल्यानंतर मग एक टर्म केली आणि मग नंतर दुसऱ्या टर्मला परत पास झालो. परत फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं. फर्स्ट इयरला केलं आणि सेकंड इयरला परत फेल आणि फेल. माझ्या जीवनामध्ये मी कोण होतो? आय एम अ बिग फेलियर. मी कोण होतो? सगळ्यात मोठा अपयशी व्यक्ती की ज्याच्या जीवनात यशच नव्हतं आणि असं वाटत होतं की मला माझ्या जीवनात यश कधीच भेटणार नाही. असंच साधं जीवन जगणार आणि असंच राहणार. मला काही शिक्षण येत नाही, मला काही येत नाही, कारण मी ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस मी फेल होतो. म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे कॉलेज लाईफ, शाळेचं लाईफ आहे त्याच्यामध्ये मी फेलियर होतो. आणि मला देवाचं पाचारण झालं. देवाचं पाचारण झाल्यानंतर ज्यावेळेस मी मराठी बायबल कॉलेज केलं तिथून पुढं मग माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने बदल आणायला सुरुवात केली. जो फेलियर व्यक्ती होता तो फेलियर व्यक्ती फेलियर विसरला, अपयश विसरला आणि यशाकडे वाटचाल करू लागला. मराठीत तर कोणी पण करू शकतं. मराठीत बायबल कॉलेज केलं, चांगला पास झाला. मग असं वाटलं आता इंग्लिशमध्ये बायबल कॉलेज करायला पाहिजे. आणि इंग्लिशमध्ये बायबल कॉलेज करायचं म्हटल्यावर इंग्लिशमध्ये मी 10वीला फेल, 12वीला फेल आणि फर्स्ट इयरला फेल. आणि मी म्हणतो की आता मला काय करायचं? इंग्लिश बायबल कॉलेज करायचं. इंग्लिश बायबल कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि ॲडमिशन घेतल्यानंतर मी बघितलं तिथं सगळं इंग्लिश वातावरण. मला काही बोलता येणार, काही समजना, त्यांचा उपदेश समजना, ते काय बोलतात ते कळना. मला सीट म्हणता येणार, मला इट म्हणता येणार, मला गो म्हणता येणार, काहीच म्हणता येणार. पहिला दिवस कॉलेजच्या ओपनिंगचा मी चॅपलमध्ये बसलो. असा बसलो जसं काय ते काहीतरी कोंकणी भाषा किंवा ती काय म्हणतात त्याला तमिळ भाषा बोलत आहे आणि मला एक पण शब्द समजत नव्हता. थोडं समजायचं, जे नॉर्मल शब्द असतात ते समजायचे, बाकी काही मला समजत. काय उपदेश केला तो समजला नाही. लोक काय विचारतात मला, हाय, हाव आर यू, वेअर यू फ्रॉम, विच इज युअर नेटिव्ह प्लेस, काहीच कळा नाही. ते नंतर कळायला लागलं फायनल इयर. आणि मला बोलता येणार त्याच्याबरोबर आणखी जास्त बोलता येणार. माणसाला असं फील होतं ना, अपमान वाटायला लागतो. ज्यावेळेस कोणीतरी इंग्लिशमध्ये बोलतो ना आपल्याला इंग्लिश बोलता येतं त्याचा अपमान वाटतो. कोणीतरी हिंदी बोलतो ना आपल्याला हिंदी आली नाही तर अपमान वाटायला लागतो. मग तिथं अपमान वाटायला लागला, खूप अपमान वाटायला लागला की मी उगाच या ठिकाणी आलो कारण की मी काही चांगला नाही, मला अभ्यास येत नाही, मला शिक्षण येत नाही. मी पहिले पण फेल झालो, बायबल कॉलेजला आलो, इथं पण मला इंग्लिश येत नाही, म्हणजे मला काही हे जमणार नाही. मला असं वाटतं बायबल कॉलेज मी सोडून द्यावं. मी त्या रात्री फोन बूथवर गेलो. त्यावेळेस फोन होते. कॉइन टाकला आणि माझ्या आईला फोन लावला आणि माझ्या आईला म्हटलं मी, मम्मी मला काही तर इंग्लिश येत नाही, मी घरी वापस येत आहे. 2005 साली ज्यावेळेस मी बँगलोर या ठिकाणी सदर एशिया बायबल कॉलेज. मम्मी मला काही इंग्लिश येत नाही आणि मला रडायला आलं. मी म्हणलं मम्मी मी वापस येत आहे. माझ्या आईचा शब्द मला फार प्रेरणादायी ठरला. माझी आई मला म्हटली, नांगराला हात लावला आहेस, मागं वळून बघू नको, मेला तरी चालेल पण देवाची सेवा सोडू खाली ठेवला आणि म्हटलं तुम्हाला वापस गेलं पाहिजे. माझी आई जे म्हटली ते मला केलं पाहिजे. अशी आई सगळ्यांना लावली. मी वापस गेलो आणि त्याच्यानंतर मी पवित्र शास्त्र उघडलं आणि पवित्र शास्त्र उघडल्यानंतर मला जे वचन प्राप्त झालं तेच वचन आज मी तुम्हाला सांगतो. म्हणून म्हटलं कोणी जर बिग फेलियर इथं बसलेला आहे, सगळ्यात अपयशी व्यक्ती जर बसलेला आहे आणि तो जर म्हणतो माझ्यापेक्षाही जास्त अपयशी जर तो आहे, मी 3दा फेल झालो पण तुम्ही 4थ्यांदा फेल झालेले इथे बसलेले असाल तर आज परमेश्वर तुम्हाला बोलतो. आणि काय बोलतो? फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि 13 वचन. आपण सर्वजण एक साथ वाचूया. फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि 13 वचन आपण सगळेजण एक साथ वाचूया. 1, 2, 3 म्हटल्यानंतर सगळ्यांनी वाचा. फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि 13 वचन. इफिसियरास पत्राच्या नंतर फिलिप्पियरास पत्र सगळे सोबत वाचू आणि 3 वेळेस वाचायचं हे वचन. 3 वेळेस आपण वाचूया. फिलिप्पियरास पत्राचा 4था अध्याय आणि 13 वचन. 1, 2 आणि हळू वाचा. 3. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. परत एक वेळेस. 1, 2, 3. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. परत एक वेळेस. 1, 2, 3. मला जो सामर्थ्य
प्राप्त झालं. आणि त्या रात्री मी वाचत असताना ते म्हणत होतं, आय कॅन डू एव्हरीथिंग थ्रू हिम हू गिव्स मी स्ट्रेंथन. म्हणजे या ठिकाणी म्हटलेले की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. माझ्या ठाई सामर्थ्य नाही, मी बिग फेलियर आहे, मी अपयशी व्यक्ती आहे, मला काही जमणार नाही जीवनामध्ये. पण आज मला परमेश्वर सांगत आहे की सामर्थ्य देणारा मी आहे. तू तुझ्या जीवनात काही करू शकत नाही, तुला काही येत नाही, तुला काही जमत नाही, ओके, काही हरकत नाही, पण तुला जमण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे. पण आज ज्याला वाटत आहे की मी अपयशी व्यक्ती आहे, मला काही जमत नाही, मला काही येत नाही, मी शिक्षण घेतो, मी फेल होतो, मी काही करायला जातो, फेल होतो, मी बिझनेस करतो, मी फेल होतो, मी कोणाला बोलायला जातो, फेल होतो, मी जे काही हाती घेतो त्यामध्ये मी सगळ्यात मोठा अपयशी व्यक्ती इथं बसलेला आहे. त्याच अपयशी व्यक्तीला मला आज बोलायचं आहे. जर तुम्ही सगळ्यात मोठे अपयशी व्यक्ती इथं बसलेले आहात तर परमेश्वर म्हणतो की जो सामर्थ्य देणारा मी आहे, माझ्या ठाई तू सर्व काही कराव्यास शक्तिमान. म्हणून म्हणा, मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. सर्व काय, सर्व म्हणजे सर्व आलं त्याच्यामध्ये. सर्व म्हणजे ज्या गोष्टी परमेश्वराने आम्हाला दिलेल्या आहेत त्या ऑलरेडी देऊन ठेवलेल्या आहेत, फक्त आम्हाला त्या आत्मसात करायच्या आहे. पण त्या आत्मसात करण्यासाठी कदाचित आमचं शारीरिक बळ तिथपर्यंत पोहोचत नसेल, माझ्या शक्तीने मी तिथपर्यंत पोहोचत नसेल, माझ्या बुद्धीने मी तिथपर्यंत पोहोचत नसेल. म्हणून परमेश्वर म्हणतो या ठिकाणी मी तुझं बरोबर आहे. म्हणून ज्याला असं वाटतं, ज्याच्या वेळेस असं वाटतं की अपयशी व्यक्तिमत्व माझं आहे आणि माझ्या जीवनात काहीच चांगलं होत नाही, तर आज त्यांच्यासाठी परमेश्वराचं वचन आहे, सामर्थ्य तुमचं नाही. सामर्थ्य तुमच्या शरीरामध्ये तुम्ही म्हणता की मला काही यश भेटणार नाही, तर सामर्थ्य देणारा जो परमेश्वर आहे तो तुमच्या शरीरात ते यश भरेल आणि मग त्याच्याद्वारे तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणून सामर्थ्य मिळवण्यासाठी आम्ही खटपट करतो, स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या बुद्धीने ते प्राप्त करू शकत नाही. पण ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या हाती देतो आमचं जीवन, त्यावेळेस परमेश्वर त्या गोष्टीला सक्सेस करतो, यशस्वी करतो. म्हणून आज इथं जर रडत असाल तुम्ही, आता तर मी विद्यार्थी आहे, आता माझं 20 वर्ष आहे, मला माहिती नाही पुढं काय होईल, तर चिंता करू नका. आता तुमची सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात झालेली असताना अपयश स्वीकारू नका. तुमचे शब्द पॉझिटिव्ह ठेवा आणि म्हणा की आता माझी सुरुवात झालेली आहे. जरी सुरुवात अपयशातून झालेली आहे, माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि मी निश्चित यशस्वी होणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी यशस्वी व्यक्ती आहे. का मी यशस्वी व्यक्ती आहे? कारण की माझ्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. माणसावर भिस्त ठेवली तर कदाचित मनुष्य धोका देईल, पण परमेश्वरावर ज्यावेळेस आम्ही भिस्त ठेवतो, परमेश्वर आम्हाला कधीच धोका देईल. परमेश्वराचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते यशस्वी बनवतं. माझ्या कॉलेज लाईफमध्ये ज्यावेळेस सेक्युलर कॉलेजमध्ये मी होतो, वसंतराव नाईक, मी खोडकर व्यक्ती होतो. माझं काही लक्ष अभ्यासावरती नव्हतं, म्हणून मी फेल व्हायचं. एक दिवस मला टीचरने, प्राध्यापकाने उठवलं, कांबळे सर त्यांचं नाव, प्राध्यापक कांबळे, आणि त्यांनी उठवलं आणि ते म्हटले, अरे तुला ते दगडाला शेंदूर लावला ना तर तिथं तरी लोक जाऊन पाया पडतील, पण तुला जर शेंदूर लावला तर तो पण वाया जाईल. असा विद्यार्थी असं सर मला बोलले. आज त्याच जो दगड आहे त्या दगडालाच परमेश्वर वापरतो. अपयशी व्यक्तिमत्व, अपयश, टोटल अपयश, आज यशामध्ये मी चालत आहे. मी सांगतो मी आनंदी आहे, मी खुश आहे, माझ्या परिवारात खुश आहे, माझ्या लेकरात खुश आहे, सेवा कार्यात खुश आहे आणि परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे त्यामध्ये मी खुश आहे. परमेश्वराचं सामर्थ्य माझ्यावर आहे, मी खुश आहे. मला दुःख कसलंच नाही, कारण की माझा देव माझ्या बरोबर आहे. विचार करा, जर परमेश्वर मला लाभला नसता तर आज मी जिवंत देखील नसतो, गेलो असतो मी कधी. मी दारू प्यायचो, गुटखा खायचो, गांजा पिला, सगळ्या गोष्टी जे व्यसन असतात ते सगळे व्यसन मी केले, सगळे व्यसन. आणि जर आता जर मी त्यामध्येच असतो तर मला नाही वाटत मी जिवंत राहिलो असतो. माझ्या आई वडिलांना विचारा किती भांडणं करायचो, किती भांडणं घरी यायची, किती मारामाऱ्या व्हायच्या माझ्या दिवसभरात, कॉलेजमध्ये, इकडं तिकडं, रागिष्ट किती होतो. व्हिडिओकॉन कंपनीपासून पायी चालत आलेलो माणूस आहे मी घर. काय ते एका जणाला डोक्यात रॉड मारला होता, असा रॉड मारला की डोक्यातून चिरकांड्या याच्या रक्ताच्या उडाल्या. त्याने पण माझी पॅन्ट अशी फाडली की इथून इथपर्यंत फाडली. 2 वॉचमॅन घेऊन झाले, अशी पॅन्ट उडत होती, खलनायक एकदम. त्यामुळे आता रात्रभर याला मारायची, तर याला ठेवायचं, उलट टांगून याला रात्रभर मारायचं. ती त्या ठिकाणची माझी पहिली प्रार्थना होती, देवा मला याच्यातून सोडव. आणि त्यावेळेस काय झालं काय मी त्या अधिकाराच्या मनात म्हणे त्याला सोडून द्यावं, त्याला जाऊ द्या म्हणे.
तर त्याला असं करा, शिक्षा द्या, त्याला गाडीत जाऊ देऊ नका, त्याला पैसे नसतील तर त्याला जाऊ द्या, तो जाईल पाहिजे. तिथून रागाच्या भरात मी पायी व्हिडिओ कॉलपासून तिथून आलो घरापर्यंत, इतका रागिष्ट होतो. मला जर ठरलं मारायचं तर मी मारणारच, बोलणार नाही, मारणारच. माझ्या आईला विचारा, माझ्या वडिलांना विचारा. बाईवर सुद्धा हात उचलायला मी घाबरलो नाही. एक वेळेस तसा पूर्ण असा पंच असा मारला, पण ते माझ्या वहिनीला असं धरून मला पाठीमागं ओढलं, त्यावेळेस तो उकला. असं काय करतात, लेडीजवरती हात उचलल्यामुळे तुम्हाला फार मोठी शिक्षा होऊ शकते. गुंड प्रवृत्ती. आज तो अपयशी व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे आणि हे सगळं का झालं माझ्या जीवनामध्ये, का अपयश यशात बदललं? कारण की मी ज्या जिवंत देवाच्या जवळ गेलो त्याच्या सानिध्याने माझ्या जीवनात टोटल चेंज आणला. टोटल चेंज. त्यावेळेचं व्यक्तिमत्व आणि यावेळेचं व्यक्तिमत्व जमीन आसमानचा फरक. कधी कधी माझी बायकोच म्हणजे आहे, तुम्ही एक मच्छर नसतं मारलं वाटत नाही तुमच्याकडे बांधून वगैरे भांडणं केले असं. तिला म्हणतो माझ्या मित्रांना सांगतो, सांगा हिला जरा कसं. मग मित्र सांगतो नाही वहिनी तुम्हाला माहिती नाही अजून. म्हणजे जीवन बदलणारा परमेश्वर आहे. अपयश जे आहे, अपयशामध्ये माणसाचा मृत्यू होऊ शकतो, जीवन नाश पाहू शकतो. पण ज्यावेळेस परमेश्वरापासून जे यश येतं त्या यशामध्ये परमेश्वर आमची वाटचाल चांगली करतो. म्हणून परमेश्वराच्या अभिषेकामध्ये चालण्यासाठी परमेश्वराचं वचन स्वीकारणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ते स्वीकारतो आम्ही, त्यावेळेस कधीच म्हणायचं नाही की आता मी अपयशी व्यक्ती, आता मी अपयशात चालत आहे. त्या दिवसापासून रडायचं नाही, त्या दिवसापासून म्हणायचं की परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि मी यश प्राप्त करणार. जसा मला प्रभू येशू लाभला त्या दिवसापासून मी पाठीमागे वळून बघितलं नाही. मी एकच ठरवलं, मी पुढं जाईल आणि परमेश्वर मला यश देईल. आणि त्या परमेश्वराने मला यश दिलेलं मी खुश आहे. म्हणून मी तुम्हाला तेच सांगतो की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करायला शक्तिमान आहे असं पवित्र शास्त्र सांगतं. जसं प्रार्थनेमध्ये आपण दाविदाबद्दल बोललो, दावीद देखील एक मेंढपाळ होता. तो काही उच्च पदस्थ नव्हता, तो राजा नव्हता, एक मेंढपाळ होता. आणि शेरड मेंढर तो चारायचा. तो त्या रानामध्ये जाऊन त्यांच्या मागे त्यांना कळप चारायचा. आणि पवित्र शास्त्र सांगतं तिथे राहत असताना तो परमेश्वराच्या सानिध्यात राहणारा व्यक्ती होता, परमेश्वराची प्रार्थना करणारा व्यक्ती होता. मेंढपाळ होता तरी देखील तो त्याच्या देवाबरोबर त्याचं कनेक्शन होतं. तो राजपदावर नव्हता, पब्लिक मध्ये नंतर आला. आपल्याला काय वाटतं, पब्लिक मध्ये आल्यानंतरच आपली ओळख होईल, पब्लिक मध्ये आल्यावर ओळख होईल ती नंतर होईल, पण पहिले तुमची ओळख परमेश्वराबरोबर असायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. लोकांनी ओळखण्यापेक्षा माझा देव मला किती ओळखतो ते सेवा. इथं आलो, समोर आलो, बोललो म्हणजे देवाची सेवा झाली नाही. रॉंग रॉंग रॉंग, व्हेरी रॉंग. ज्यावेळेस तुम्ही एकांतात असता आणि ज्यावेळेस तुम्ही 8-8 तास प्रार्थना करता, 10-10 तास प्रार्थना करता, ती खरी सेवा आणि ते खरं निवासी. दावीद राजा झाल्यानंतर सगळं त्याला इस्रायलाने ओळखलं, पण राजा होण्याच्या अगोदर त्याला कोणीच ओळखत नव्हतं. इव्हन तुम्ही आता बकऱ्या वळणारा माणूस चालला समजा तुमच्या घरासमोरून, त्याच्याकडे लक्ष देता का तुम्ही? अरे ते बा राजा चालला असं म्हणता का? म्हणता अरे तो बा राजा कसं बकऱ्या वळायला चालला, मस्त बकरी विक्री बांधलेले आहेत आणि राजा चालला बरं का आपल्या भारताचे पंतप्रधान ते बा बकऱ्या वळायला चाललेले असं कधीच म्हणत नाही. कोणीच त्याला म्हटलं नसेल बघा राजा चाललेला आहे शेतात, बघा राजा चाललेला आहे डोंगराने, बघा राजा कुठं फिरतो शेरडा मेंढराच्या पाठीमागे. त्याला कोणी ओळखत नव्हतं, तर त्याची खरी ओळख जी होती ती देवाबरोबर होती. आणि तो देवाला ओळखत होता आणि देव त्याला ओळखत होता. आणि म्हणून म्हटलेलं आहे की ज्यावेळेस शमूएल आला त्यावेळेस त्याने उंच धिप्पाड जे दिसत होते त्याचे पुत्र इशायाचे त्यांना अभिषेक केला नाही. हा जो रानामध्ये देवाबरोबर राहत होता, हा जो देवाच्या सानिध्यात होता, याला अभिषेक करण्यात. अपयश आणि यशामध्ये जर आम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आमची ओळख जी आहे ती देवापासून आहे. आमचं नातेसंबंध जो आहे तो देवाबरोबर किती आहे ते फार महत्वाचं. देवासोबतचा नातेसंबंध आमच्या जीवनामध्ये खरं यश घेऊन येतो. म्हणून देवाबरोबर आमचं कनेक्शन जास्त असतं, फार गरजेचं आहे. देवाबरोबर नातेसंबंध असणं गरजेचं आहे. दावीद जो होता तो शेरडा मेंढराच्या पाठीमागे जाणार होता. यश त्याच्या जीवनात आणखी पाहिलं नव्हतं ते. त्याच्या जीवनामध्ये त्याने राजपद पाहिलं नव्हतं, लोकांसमोर येऊन तो बसलेला नव्हता, मोठं राजासन त्याने पाहिलेलं नव्हतं किंवा राजासनावर बसून तो लोकांचा न्याय करत नव्हता. मंत्री, त्याच्यानंतर सैन्य त्याच्या समोर त्यावेळेस उभं राहत नव्हतं. त्याच्या समोर जर उभं कोणी राहत होतं किंवा त्याच्या समोर जर कोणी चालत होतं तर ते मेंढरं चालत होतं. गाई म्हशी असतील, काही बकऱ्या असतील, शेरडं मेंढरं
हे त्याचे प्रजा त्या काळात. आणि त्या काळामध्ये त्याला त्या मेंढरांशिवाय कोण ओळखत नव्हतं. त्याची वाणी पण हुरहुर करत असेल तर माणसं थोडी येत असतील जवळ, कोण येत असेल? मेंढर येत असतील. मेंढर सांभाळणारा यश या जीवनात त्याने पाहिलेलं नव्हतं. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की हा व्यक्ती जो आहे हा देवाच्या सानिध्यात राहणारा, देवाला ओळखणारा आणि शेरडं मेंढर सांभाळणारा होता. जे काम परमेश्वराने आम्हाला ज्या वयात दिलेलं आहे ते प्रामाणिकपणे करा. नाही म्हणू नका. एक वेळ देव तुमचं प्रमोशन करतो. जो देवामध्ये आहे त्याचं डिमोशन होत नाही, त्याचं काय होतं? प्रमोशन. म्हणून ज्या स्थानावरती आहात, ज्या ठिकाणी आहात, कुरकुर करू नका. म्हणा परमेश्वर माझा आहे, माझ्या पक्षाचा आहे. जर परमेश्वर माझा पक्षाचा आहे तर निश्चित परमेश्वर मला प्रमोशन देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रमोशन जे आहे ते देवापासून आहे. आता हा जो दावीद आहे, इथं काय म्हटलेलं आहे? हा शेरडा मेंढराच्या पाठीमागे चालणारा व्यक्ती, ज्यावेळेस त्याने बघितलं की एक व्यक्ती जो आहे तो इस्रायल लोकांना चेतावणी देतो, एक व्यक्ती जो आहे तो रोज येतो आणि इस्रायल लोकांना धमकी देतो, शिव्या देतो, आणि इस्रायल लोक जिवंत देवाचे उपासक आहेत. आता जिवंत देवाचे उपासक तर ते होते, सैन्यामध्ये होते, धिप्पाड होते, तलवारी त्यांच्या चालवतात, त्या सगळ्या होता, पण देवाचं सानिध्य नव्हतं. आणि हा व्यक्ती देवाच्या सानिध्यात राहणार होता. मग एक दिवस काय म्हटलेलं या ठिकाणी, शमूएलाचं पहिलं पुस्तक याचं 17 अध्यायामध्ये जर आम्ही बघितलं 1 ते 5 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, फलिस्ती लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवट केल्या आणि यहुदा देशातील सोखू या ठिकाणी जमून सोखू वाजिका यांच्या दरम्यान अफ्यास दम्मीन येथे छावणी दिली. इकडे शोलाने आणि इस्रायल लोकांनी एकवट होऊन एक नामक खोऱ्यात तळ दिला आणि फलिस्त्यांशी युद्ध कराव्यास सैन्य रचना केली. फलिस्ती एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले व दुसऱ्या बाजूच्या पहाडावर इस्रायल लोक उभे राहिले. त्या दोन डोंगराच्या मध्ये खोरे होते. तेव्हा गत येथला गल्ल्यात नामक एक महावीर फलिस्त्याच्या छावणीतून बाहेर आला. त्याची उंची 6 हात वीत होती. त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता. त्याने खवल्यासारख्या पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते. त्या कवचाचे वजन 5000 पितळी शकेल होते. त्याने पायात पितळी मोजे चढवले होते व त्याच्या खांद्याच्या दरम्यान एक पितळी बरची होती. त्याच्या भाल्याचा दांडा साळ्याच्या तुरीसारखा होता. त्याच्या भालाचे पाते 600 लोखंडी शकेल होते. त्याची ढाल वाहणारा त्याच्या पुढे चालला होता. तो उभा राहून इस्रायल सैन्यास मोठ्याने हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे? मी फलिस्ती नव्हे काय? आणि तुम्ही शोलाचे नौकर राहा. तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा आणि त्याने मजकडे यावे आणि मस्सी लढून मला ठार मारले तर आम्ही तुमचे दास हो. पण माझी त्याच्यावर सरशी होऊन मी त्यास मारले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी. आता इथं इस्रायल लोकांचं सैन्य उभं आहे आणि फलिस्त्याचं सैन्य उभं आहे. जिवंत देवाचे लोक इकडे एका डोंगरावरती आहेत आणि त्या ठिकाणी फलिस्ती लोक आहेत. फलिस्त्यातला हा जो व्यक्ती आहे, विचार करा किती उंच आहे. तो उंच आहे, धिप्पाड आहे, बलाढ्य आहे आणि त्याच्या समोर इस्रायलातला एकही पुरुष टिकू शकत नाही, एकही युद्धासाठी तयार नाही. आणि रोज येतो तो. इथं काय म्हटलेलं आहे, पुढे म्हटलेलं आहे, रोज यायचा आणि रोज शिव्या द्यायचा, रोज शिव्या शाप द्यायचा आणि एकही व्यक्ती त्याच्यासाठी लढायला जात नाही. असं रोज चालायचं. हे चालू असताना दावीदाला काही खबर नाही. दावीद शेरडं मेंढर सांभाळणार. दावीद एक मेंढरांच्या पाठीमागे जाणारा व्यक्ती. त्याला या सगळ्या गोष्टीचं काही माहिती नाही. पण त्याचे जे भाऊ होते ते भाऊ सैन्यामध्ये होते आणि सैन्यामध्ये असल्या कारणाने त्यांच्या घरून डब्बा नेऊन देण्याचं काम याचं होतं. आणि त्या दिवशी हा शेरडं मेंढर सोडून त्याला डब्बा द्यायला गेला, म्हणजे टिफिन घेऊन गेला, भाकर द्यायला गेला. आणि मग काय म्हटलेले 17 वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर तिथं म्हटलेलं, ईशाने आपला पुत्र दावीद यास म्हटले की एफाभर हुरडा व या 10 भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावाकडे लवकर जा आणि पेंढरीचे 10 गोळे त्याच्या सहपंक्तीस नेऊन दे. तुझे बंधू कसे आहेत ते पाहून त्यांच्याकडून काही खून आण. शोल तुझे भाऊ सर्व इस्रायल लोक एला नामक खोऱ्यात फलिस्त्यांशी युद्ध करत आहे. हा डब्बा घेऊन चाललेला आहे. त्याला सांगितलं, जा ही भाकर घे आणि या भाकरी घेऊन काय कर, आपल्या भावाला नेऊन दे. आणि हा व्यक्ती काय करतो, हा दावीद काय करतो, राजा झालेला होता. हा साधारण आहे, शेरडा मेंढराच्या पाठीमागे चालणार. हा आपली भाकर घेतो आणि भाकर घेऊन जिथं युद्ध चालू आहे तिथं जातो. तिथं गेल्यानंतर काय म्हटलेलं आहे की दावीद सकाळीच उठला, 20 वचन, व शेरडे मेंढरे एका राखणाऱ्याच्या हवाली करून ईशाने त्या सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला. सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चालली असता तो सैन्याच्या गाडे तळावर जाऊन पोहोचला. इस्रायली व फलिस्त्यांनी आपापल्या सेना समोरासमोर आणून युद्धास सज्ज केला.
दावीद आपल्या सामानाचे गाठोडे, सामानाची राखण करणाऱ्या हवाली करून धावत सैन्यात गेला आणि आपल्या भावापाशी जाऊन त्याचे क्षेम कुशल विचारले. दाविदाचं काम होतं, दाविदाला बापाने सांगितलं जा जाऊन तू तुझ्या वडिलांना विचार ते कसे आहेत. हा धावत गेला आणि धावत जाऊन त्यांना विचारू लागला की तुम्ही कसे आहेत. हा डब्बा घेऊन आलेला, भाकरी घेऊन त्यांच्यासाठी आलेला होता. आणि जसं तो विचारत आहे त्याच्यानंतर काय झालं, तो त्याचपाशी बोलत असता 23 वचन पहा, पलिष्ठाच्या गोटातून तो गत तेथील गल्ल्यात नावाचा पलिष्ठ वीर येथे चालून येऊन पूर्वोक्त शब्द बोलला. ते दाविदाने ऐकले. कोणी ऐकले? सैन्य रोज ऐकत होतं, सैन्य रोज शिव्या शाप ऐकत होतं, पण आज कोणी ऐकलं? दाविदाने. सैन्य नाही, सैनिक नाही, युद्ध येत नाही, शर्टा मेंढराच्या पाठीमागे जाणारा, पण त्याने ते ऐकलं. त्या पुरुषास पाहता सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्याकडून पळून गेले. इस्रायल लोक म्हणू लागले, हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना, तो इस्रायलाची निर्भसना करावयास आला आहे. जो कोणी त्याला ठार मारेल त्यास राजा बहुत धन देऊन संपन्न करील आणि आपल्या कन्या त्यास देईल आणि इस्रायला त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र करेल. आसपास उभे असणाऱ्या लोकांस दाविदाने विचारले, या पलिष्ठास मारून इस्रायलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्यास काय मिळेल? या असुंती पलिष्ठाने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय? लोकांनी त्यास वरच्या प्रमाणे सांगितले, म्हणजे जो कोणी त्याचा वध करेल त्यास अमुक अमुक मिळेल. दावीद त्या लोकांपाशी भाषण करीत होता. ते त्याच्या वडील भाऊ अलियाब याने ऐकले. तेव्हा तो दाविदावर संतापून म्हणाला, इथे का आलास? थोडीशी शेरडे मेंढरे आहेत की रानात तू कोणाची हवाली केली आहे? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उत्तमपणा मी जाणून आहे. तू केवळ लढाई पाहण्यास इथे आला आहेस. दावीद म्हणाला, मी काय केले? मी नुसता एक शब्द बोललो. आता त्याचा भाऊ आणि त्यांच्यात संभाषण, तो विचारत आहे काय घडत आहे. आणि मग दाविदाचा भाऊ येतो, तू खूप शहाणा आहे, मला माहिती आहे, तू इथं काय आलेला आहे, लढाई पाहण्यासाठी आलेला आहे असं त्याला वाटतं. पुढे सोडली तुझी मेंढर, जा निघ, इथं थांबू नको, असं त्याचा संवाद चालू. आणि मग तो म्हणतो, मी एक शब्द तर बोललो, फक्त मी फक्त विचारत तर आहे त्यांना की हा व्यक्ती काय करत आहे, असं त्याचा भाऊ त्याला बोलतो. मग तो त्याच्यापासून निघून दुसऱ्या एकाकडे गेला व तेथे त्याने तसेच विचारले. दुसऱ्या सैनिकाला त्याने तसंच विचारले की हा व्यक्ती कोण आहे, कसं काय येऊन आपल्याला थेट हे करत आहे. आणि दावीद तिथं बोलत आहे तेव्हा लोकांनी पूर्वीप्रमाणे उत्तर दिले. 31 वचन दावीद बोलला, हे शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शौलास कळवले व त्याने त्यास बोलून पाठवले. मग दावीद शौलास म्हणाला, त्या बलिष्ठामुळे कोणाही माणसाचे मन कचू नये, आपला दास जाऊन त्याशी लढेल. हास्यास्पद आहे, हसण्यासारखं आहे. ज्याने कधी तलवारच चालवली नाही, ज्याने कधी युद्धच केलं नाही आणि ज्याला फक्त सवय आहे शरणा मेंढराच्या पाठीमागे जायचं, तो म्हणतो की शौलाला, राजाला, की मी त्याच्याबरोबर लढेल, आपला दास त्याच्याबरोबर लढेल. आता तुलनाच नाही, तुलनाच नाही. कधीच त्याने युद्ध कला शिकली नाही, कधीच त्याला ते तलवार धरता आली नाही, कधीच त्याने चिलखत घातलं नाही आणि तो म्हणतो की मी या व्यक्तीशी लढेल. म्हणजे फिक्स त्याचं मरण जवळ आलं. कोणी पण मरण जवळ आलेलं आहे आणि मृत्यू जवळ आला म्हणून आशा करत आहे. मग जसं तो बोलला त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, बोलल्यानंतर पुढे जर वचन आम्ही वाचलं तर त्याच्यानंतर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तो सांगत आहे मी काय काय केलं. दावीद म्हणतो 34 वचनात, दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखीत असता एकदा सिंह आला, एकदा अस्वल येऊन कळपातील एका कोकरू घेऊन गेले, तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारले व कोकरास त्याच्या जबड्यातून सोडवले. मजवर त्याने झडप घातली, मी त्याची दाढी धरून त्यास हाणून ठार केले. तो सांगतो आता मी काय काय केलेलं आहे जंगलामध्ये. ज्यावेळेस मेंढरावरती चाल करून अस्वल आले, वाघ आला किंवा सिंह आला इथं म्हटलेले, तो म्हणतो सिंह आला त्यावेळेस मी त्याला मारलेला आहे, ठार केलेला आहे. तो त्यांना सांगतो आपल्या दासाने सिंहास व अस्वलास मारून टाकले. हा असुंती पलिष्ठी त्या दोघांपैकी एकसारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनास तुच्छ लेखले आहे. हा व्यक्तीवर दुसरा काहीच नाही. दाविदाच्या जीवनामध्ये दुसरा कशावर विश्वास नाही, त्याचा विश्वास आहे देव. देव मला यश देईल असं त्याला, आणि देवापासून मी यशस्वी. म्हणून तो राजाने सगळं सांगत आणि सांगितल्यानंतर राजाचा विश्वास बसला की चला ठीक आहे, हा म्हणतो तर याला लढाईची परमिशन दिली पाहिजे. मग काय झालं, दाविदाने सगळं सांगितलं आणि मग 38व्या वचनात शौलाने आपला पहिरावा दाविदास लेविला, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला, त्याच्या अंगात चिलखत चढवले. दावीद आपली तलवार आपल्या चिलखतावरून बांधून चालून पाहू लागला,
कारण त्याला यापूर्वी त्याचा सराव नव्हता. त्याला युद्ध कधीच केलं नाही. आणि आता त्याला चिलखत घातलं, त्याला ती पितळी टोपी घातली, त्याच्या हाती तलवार दिली, ते सगळं त्याने घातल्यानंतर त्याचं वजन तितकं होतं की त्याला चालता देखील येत. दाविदाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं, दावीद ज्यावेळेस साधारण व्यक्ती होता तिथपर्यंत त्याच्या जीवनामध्ये यश त्याने पाहिलेलं नव्हतं, पण त्याचा देवावरती विश्वास होता आणि पूर्ण विश्वास होता की देव त्याला यश देणार आहे. आता बघा, इथं तो चालला त्यावेळेस त्याला सराव नसल्या कारणाने तो चालू शकला नाही. आणि मग त्याने काय म्हटलं, त्याला यापूर्वी त्याचा सराव नव्हता. 39 वचन, दावीद शौलास म्हणाला, ही घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला याचा सराव नाही. म्हणून दावीदाने ती उतरून ठेवली. त्याला सराव नव्हता. मग त्याने काय केलं, ते चिलखत उतरून टाकलं, ते टोप जो घातलेला होता तो उतरून टाकला, तलवार जी होती ती तलवार काढून टाकली आणि मग त्याला बरं वाटलं. आता तो एकदम मोकळा, कारण त्याला त्याचा सराव नव्हता, त्याला येत नव्हतं, ते सगळं चालवता येत नव्हतं. मग दावीदाने काय केलं, त्याने आपली काठी हाती घेतली. काय हाती घेतलं? काठी. त्याने ओळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेवले आणि आपली गोफण हाती घेऊन तो बलिष्ठाकडे गेला. काय घेऊन गेला? आणि 5 गुळगुळीत थैलीत. आता विचार करा, कसलेला योद्धा, ज्याला तलवार चालवता येते, तो 7 फूट उंच आणि ज्याच्या हाती मोठा भाला, आणि त्याला मारण्यासाठी हा घेऊन गेलाय काठी आणि दुसरं 5 दगड आणि हातामध्ये गोफण. यश होईल का? कोणी यशस्वी होईल असं युद्ध केलं तर? होऊ शकत नाही. मला या ठिकाणी हेच सांगायचं, ज्यावेळेस अपयश येतं आणि अपयशामध्ये ज्यावेळेस आम्ही माणसावरती भिस्त होतो त्यावेळेस आणखी जास्त अपयश होतो. पण अपयश ज्यावेळेस येतं, निराशा ज्यावेळेस येते, त्यावेळेस देवावरती ज्यावेळेस भिस्त होतो त्यावेळेस देवापासून आम्हाला यश प्राप्त होतं. दावीदाला माहित होतं फिक्स, माझा बरोबर कोणी असो नसो, माझे भाऊ असो नसो, माझे आई वडील असो नसो, माझ्या बरोबर माझा जीवन. हालेलुया, हालेलुया. मग तो फक्त 5 गुळगुळीत दगड, 1 काठी आणि गोफण घेऊन तो त्या गल्ल्यात नामक पुरुषाशी लढायला गेला. आणि ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस काय म्हणलेले, तिकडे तो बलिष्ठी दाविदाच्या जवळ आला, त्याचा शस्त्रवाहक त्याच्या पुढे चालत होता. बलिष्ठाने दाविदास निहाळून पाहिले. आता शस्त्रवाहक म्हणजे त्याचं शस्त्र घेणारा देखील त्याच्या पुढे चालत होता. आणि एवढा धिप्पाड व्यक्ती ज्यावेळेस दाविदा जवळ आला त्यावेळेस ते मैदानामध्ये एकत्रित आले. त्यावेळेस त्याने दाविदाकडे निरखून पाहिलं. त्यावेळेस तो बाळ होता, म्हणजे कमी 20-22 वर्षाचा असेल. आणि हा कसलेला योद्धा. आणि ज्यावेळेस त्याने बघितलं त्यावेळेस तो काय म्हणतो, तू केवळ अल्पवयीन असून तांबूस रंगाचा सुकुमार होता तो. आणि तो त्याने बघितलं त्याला की छोटासा व्यक्ती आहे किंवा एक तरुण आहे. तो काय म्हणतो, कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा सुकुमार होता. म्हणजे कुमार आत्ताशी 21-22 वर्षाचा तो होता. आणि असा हा दावीद परमेश्वराचं नाव घेऊन त्याच्याकडे आलेला आणि हा कसलेला आहे. आणि तो बलिष्ठी दाविदास म्हणाला, मी काय पुत्र आहे म्हणून तू काठी घेऊन मग पुढे आला आहेस? त्या बलिष्ठाने आपल्या देवाची नावे घेऊन दाविदास शिव्या शाप दिले. तो दाविदास म्हणाला, असा जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यास व वनपशूस देतो. या ठिकाणी तो काय म्हणतो, तू काय माझ्यावर काठी घेऊन आलास? तू काय, मी काय पुत्र आहे का? त्याने शिव्या शाप दिले दाविदाला. आणि शिव्या शाप दिल्यानंतर तो काय म्हणतो, असा इकडे जवळ आहे, माझ्या जवळ आल्यानंतर मी काय करतो, आता तुला ठार करतो आणि ठार करून तुझे मांस आकाशातील पक्ष्यास व वनपशूस देतो. तुलना नाही. एक तरुण व्यक्ती जो देवावरती भिस्त ठेवतो आणि एक कसलेला योद्धा ज्याने युद्ध कला शिकलेली आहे असा व्यक्ती. आणि अशा व्यक्तीच्या समोर हा युद्ध करण्यासाठी गेलेला आहे. आणि युद्ध करण्यासाठी गेल्यानंतर आमच्या मानवी बुद्धीने आम्ही म्हणून यश प्राप्त होऊ शकत नाही, कधीच दावीद जिंकू शकत नाही. आता दावीद मरणार आहे. आम्ही जर इस्रायली सैन्यात असतो तर आम्ही देखील पाहत असतो, आता म्हणलं असतं आता मेला, काय म्हणलं असतं, म्हणतो साहजिक आहे. हातात काठी, बटव्यात 5 दगड, गोफण, समोरचा व्यक्ती मध्ये हातात तलवार, सगळं लावलेलं, चिलखत लावलेलं, सगळं टोप घातलेला आणि हा सहज चालत केलेला. आणि हा व्यक्ती सगळं आर्मर म्हटल्यानंतर शस्त्र घेऊन चालत आलेला. आता कोण मारणार हे आम्ही जज जर डोळ्याने केलं तर सहज न्याय केला तर आम्ही म्हणू शकतो आता हा मारणार. त्याने जास्तच कॉन्फिडन्स दाखवला. आपण म्हणू ना ओव्हर कॉन्फिडन्स आहे.
ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला. काय म्हटलं असतं आपण, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. आता काही खरं, पण त्याचा जो कॉन्फिडन्स होता, त्याचा कॉन्फिडन्स स्वतःपासून आलेला कॉन्फिडन्स नव्हता, हे लक्षात ठेवा. त्याचा कॉन्फिडन्स कोणत्या माणसापासून आलेला कॉन्फिडन्स नव्हता. त्याचा कॉन्फिडन्स जो होता तो जिवंत देवापासून आलेला होता. तुमच्या जीवनात आहे तो कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. आपण विश्वास, तो आत्मबल, जे आत्मबल आम्हाला मोटिवेशन येतं ते काही काळ राहतं. मोटिवेट झालो, काहीतरी सांगितलं आणि लगेच एकदम मोटिवेट झालो आणि लगेच 1 तासानंतर परत हवा तशीच्या तशी. किंवा एक मोटिवेशन ऐकतो आम्ही, जसं यूट्यूबवरती भरपूर मोटिवेट करणारे लोक आहेत आणि ते असं भाषण देतात, असं भाषण देतात की आपण म्हणतो अरे बाप काय भाषण दिलं, आता आम्ही मोटिवेट झालो. तर ते मोटिवेशन काही कामाचं नाही. ते मोटिवेशन म्हणजे भाषण आहे. परमेश्वराचं मोटिवेशन नाही. परमेश्वराचा शब्द जो आहे तो खरा करणारा शब्द आहे. त्याला मोटिवेशन आपण म्हणत नाही, त्याला प्रेरणा म्हणतो, आत्म्याची प्रेरणा. हा मोटिवेशननी मोटिवेट झालेला नव्हता, हा फुगलेला नव्हता की काहीतरी ऐकून आला मोटिवेशन स्पीच की हम हे करेंगे वो करेंगे, आता तर असंच करून तसंच करून झालं. ते शब्द ऐकून, कोणत्या माणसाचे शब्द ऐकून तो स्फुरण होऊन आलेला नव्हता. तो पूर्ण विचाराने आलेला होता की माझ्यावरती जो देवाचा आत्मा आहे, माझा जो कॉन्फिडन्स आहे, किंवा मला कोणी मोटिवेट केलेलं नाही, तर माझं मोटिवेशन, माझा कॉन्फिडन्स हा माझ्या जिवंत देवापासून आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचा कॉन्फिडन्स कुठून आहे? मोटिवेशन स्पीच ऐकता तुम्ही युट्यूबवर, काही जण ऐकत असेल, काय मोटिवेट करतात. ते मोटिवेशन 5 दिवस टिकतं, जास्तीत जास्त किती? 5 दिवस. 6व्या दिवशी लगेच 10 वाजेपर्यंत झोप काढता, पण लाळ रोज कर, लाळ इकडं, जीप इकडं. गुड मॉर्निंग नाही, अजून मॉर्निंग झाली नाही, 10 वाजायचं, संपलं मोटिवेशन. हे करू ते करू, काय नाही करते राहतात. ते साखळीचे ते काय प्रोग्राम असतात, ब्रदरले काय मार्केटिंग, काय मोटिवेट करतात ते लोक. मी मीटिंगला गेलो, असं बोलतात ना, असं वाटतं आता मी करोडपती झालो वाटतं, जागीच असं वाटतं झालो. नंतर कळतं ते पण करोडपती झालेले नाही. नंतर अभ्यास केल्यावर कळतं तेच लावत आहेत एक एक उपाय. मला वाटतं कसं काय नाही, यांनी स्पीच तर फार सुंदर दिली, ते तेवढे प्रगत नाही, हे कुठंतरी ताळमेळ नाही बसत. परत वाटतं की नाही त्याच्यामध्ये कोण श्रीमंत असतं. मी ते बघितलं की त्या साखळीमध्ये जो श्रीमंत असतो तो टॉपचा असतो का, सगळ्यात वरती, तो खरा श्रीमंत असतो. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्यांना काय करतो, तो कामाला लावतो. आपण येणे करा, 2 करा तुम्ही, बरं का, तुम्ही 3 केले ना, मग तुम्हाला 3 नाही. काय 2-3 नाही, जे देवापासून येतं ना ते कधीच सरत नाही. बिझनेसच्या फंदात पडतात तर मी सांगतो एकमेकाचं मन वाईट करून घेतात. म्हणून मंडळीमध्ये काही लोक मला म्हणतात आम्ही येऊन ते सांगू का बिझनेस, नाही, इथं सांगायचं नाही. ते कुठं सांगायचं? पर्सनल, तुमचं पर्सनल रिलेशन आहे, पर्सनल बोला. इथं स्टेजवरती बिझनेसचं बोलायचं नाही. बिझनेस जर आला तर समजायचं संपलं, बिझनेसचं नाही बोलायचं. इथं काय बोलायचं? देवाचं बोलायचं. इथं काय गायचं? देवाचं. इथं कोणाची स्तुती करायची? बिझनेस राहिला आपल्या किती कमवा, काही कमवा, एकदा जीव पुसकून निघून गेला ते सगळं इथंच राहतं. आणि जातो आपण वर. वरने जात ना बाळासाहेब, खाली जातो ना जमिनीत पुरतो. शरीर जातं जमिनीत आणि आत्मा जातो वर. आणि जे काही कमवलं होते कोणाचं होतं? दुसऱ्याचंच होतं. आपल्या पोरांनी कधीच काही केलं नसतं आपल्यासाठी. ते म्हणणार माझ्या पप्पांनी केलं करायश, त्याच्यासाठी सगळं. म्हणून मोटिवेशन जे आहे, मोटिवेशन स्पीच वेगळी. जे लोक मोटिवेट करतात त्यांचं लाईफ बघा, त्यांच्या जीवनात ते सुखी आहेत का? पहिला प्रश्न. त्यांच्या जीवनामध्ये शांती आहे का? दुसरा प्रश्न. त्यांच्या जीवनामध्ये तेवढं समाधान आहे का? तिसरा प्रश्न. तर या गोष्टी तुम्हाला मिळणार नाही. पण आमच्याजवळ काय असो नसो, फुल ऑफ मोटिवेशन, फुल ऑफ सुख. फुल ऑफ मोटिवेशन, फुल ऑफ सुख. खिशात जरी 10 रुपये असले तर येशूच्या नावात 10,000 असल्यासारखं.
काय भानगड काय माहिती, मला गरीब कोणी म्हणतच नाही, सगळे म्हणतात अरे तुमच्याजवळ पैसा आहे, काय नाही माझं. मी सांगतो माझ्याजवळ जे काय आहे ते देवाचं नाव. संशय काय काय लोकांना, चांगली गोष्ट आहे. मोटिवेशन वेगळं, हा मोटिवेट झालेला नाही, याने स्पीच ऐकलं नाही, काहीतरी वर्षे करेंगे असं काय ऐकलं नाही, आरडाओरडा ऐकला नाही. हा जो ऐकून आलेला होता याने देवाची वाणी ऐकलेली होती, आणि ती देवाची वाणी ही होती की माझ्यापासून तुला यश प्राप्त होणार आहे. म्हणून प्रयत्न करा, परंतु देवामध्ये प्रयत्न करा, येशूच्या सामर्थ्याने भरून प्रयत्न करा. आणि ज्यावेळेस तू येतो त्यावेळेस ओव्हर कॉन्फिडन्स नाही तो की आता मी करू शकतो आणि आता मी खूप ऐकून आलेलो आहे, आता मी ते करणारच, असा तो नाही. त्याला माहिती आहे माझीकडून ते होणार नाही, पण माझ्या बरोबर जो सामर्थ्य देणार आहे त्याच्याकडून मी. म्हणून तर मी म्हणलं मला जो सामर्थ्य देतो त्याच्या ठाई मी सर्व काय करण्यास शक्तिमान. मी ते करू शकत नाही, माझ्या ठाई काहीच नाही. तुम्हाला लोक म्हणतात तू काहीच करू शकत नाही, ठीक आहे मी काही करू शकत नाही, याला काही जमणार नाही, म्हणून द्या काही जमणार नाही. पण त्यांना माहिती नाही जे तुम्हाला बोलतात तुमच्या सराउंडिंग किंवा तुमच्यावरती देवाचा आत्मा आहे, ते तुम्हाला ज्यावेळेस बोलतात ना त्यावेळेस ते श्राप पडून घेतात, कारण की तुमच्यावर आहे अभिषेक, त्यांच्यावर नाही अभिषेक. आणि ज्यावेळेस ते तुम्हाला बोलतात त्यावेळेस अभिषेक काय करतो, तुम्हाला टचच करू देत नाही. आणि अभिषेक व्यक्तीच्या जीवनाला ते लागतच नाही, ते उलटून कोणावर पडतं, त्यांच्यावर. जुन्या पिक्चर मध्ये पाहिलं असं, तुम्ही गोळी मारली चिलकत असलं की काढून वापस कोणाला लागते, जो मारतो तोच मारतो. तर आपल्याला तसं आहे, जो आपल्यावर गोळी मारतो तो काय होतं, स्वतःच मारतो, आपल्याला गोळीच लागू शकत नाही. गोळी म्हणजे अभिषेकाचं कवच आपल्यावर आहे, म्हणजे आपल्यावर वार येत नाही. तो वार जो असं म्हणलेलं आहे की कोणताही घडीव हत्यार तुमच्यावरती हमला करू शकत नाही, किंवा ते घडीव हत्यार चालू शकत नाही. पवित्र शास्त्र का चालू शकत नाही, त्याचा अभ्यास आपण केला नाही, याच्यासाठी चालू शकत नाही की तुमच्यावरती अभिषेक आहे. म्हणून जे तुमच्यासाठी खड्डे खणायला पाहतात त्यांचं काय होतं, तेच खड्ड्यात पडतात. मग किती प्रयत्न केले राव ह्या व्यक्तीला मी पाडण्याचा, हा व्यक्ती पडतच नाही. अरे तो आयुष्यभर पडणार नाही, कारण की त्याच्यावरती अभिषेक आहे. अभिषिक्त माणसाला पाडू शकत नाही. अभिषिक्त माणूस अभिषिक्त असतो, पापी माणूस पापी असतो. एक पापी माणूस अभिषिक्त माणसाशी टक्कर घ्यायला जातो, त्यास अभिषिक्त माणसाला तो हैराण करू शकतो, परेशान करू शकतो, पण पाडू शकत नाही, कारण की अभिषेक माणसावर जो अभिषेक असतो तो त्याचा नसतो, तो देवाचा असतो. म्हणून तर दावीद म्हणतो मी आता तलवार कशी चालू, कारण की शौल अभिषिक्त आहे, शौलावर मी तलवार चालू शकत नाही. शौलावर तलवार चालवणं म्हणजे देवावर तलवार चालवणं, मला नाही पाप घ्यायचं नाही, तो नाही मारत. हा जो आहे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आलेला नाही, मोटिवेशन स्पीच ऐकून आलेला नाही, काहीतरी मोठं मोटिवेट होऊन आला नाही, आता करणारच असं म्हणून आला नाही. तो आलेला आहे माझा जिवंत देवावर विश्वास आहे. ज्यावेळेस मी रानात होतो त्यावेळेस माझ्या देवाची मी भक्ती करत होतो, ज्यावेळेस मी शरणामेंढ्याच्या पाठीमाग होतो त्यावेळेस माझा नातेसंबंध माझ्या देवाबरोबर होता, आणि मी देवाबरोबरच्या नातेसंबंध आलेलो आहे. माझ्यावरती पवित्र आत्मा आहे, देवाचा अभिषेक आहे, आणि आता मी त्या आत्म्याने संचलित होऊन आलेलो आहे. म्हणून या ठिकाणी दावीद जो आहे तो ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो काय म्हणतो, या ठिकाणी 45 वचन सांगतं, तेव्हा दावीद त्या फलिष्त्यास म्हणाला तू तलवार भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चढून आला आहेस, तू माझ्या बरोबर भाला घेऊन आलेला आहेस, माझ्यावर तलवार घेऊन आलेला आहेस, माझ्यावर बर्ची म्हणजे तलवार घेऊन आलेला आहेस, मला मारण्यासाठी तू शस्त्र आणलेला आहेस, तू भाला बर्ची तलवार घेऊन माझ्यावर आलेला आहेस, आणि इस्रायलच्या सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखलेले आहेस. पण तो काय म्हणतो, मी तर आलेलो आहे सेनाधीश परमेश्वराचं नाव घेऊन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोणाचं नाव घेऊन आला तो? तलवारने आणली, भालाने आणला, बर्चीने आणलं, कारण की त्याला माहिती आहे त्या भाल्यापेक्षा बर्चीपेक्षा तलवारीपेक्षा माझ्यावर जो अभिषेक आहे तो याच्यापेक्षा. काय विचार करताय, तुमच्यावर भाला चालणार नाही, बर्ची चालणार नाही, तुमच्यावर तलवार चालणार नाही. का? कारण की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. निराश का बसलेला? का वाटतं तुम्हाला अपयश आहे? कोण म्हणतं विद्यार्थी की मी कधीच यशस्वी होणार नाही? कोण म्हणतं की मला अपयशच येतं? आज जर अपयशी आहात आणि सगळ्यात जास्त अपयशी आहात तर दावीदाचा विचार करा. दावीद देखील त्याच्या जीवनामध्ये साधारण व्यक्ती होता, पण तो या ठिकाणी ज्यावेळेस परमेश्वरावरती भिस्त ठेवतो त्यावेळेस टोटल भिस्त ठेवतो, आणि इथून पुढे त्याच्या यशाची वाटचाल चालू.
खूप निराश होतो आपण, खूप असं वाटतं असं काही होणार नाही. तो म्हणतो की मी परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे आलेलो आहे. आणि जसं तो बोलतो आणि परमेश्वर तो काय म्हणतो, आज तुला माझ्या हाती देईन, मी तुझा वध करीन, तुझे शिर धडापासून वेगळे करीन आणि आज फलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यासमोर पोषूस देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे लोक अखिल पृथ्वी विदित होईल. आता मीच उलट तुझ्यावरती चाल करून आलेलो आहे आणि परमेश्वराचं नाव घेऊन आलेलो आहे. आणि त्या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तलवारीने भाल्याने विजय होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे. बरेचसे युद्ध कोण लढतं आपल्या जीवनातलं? तुमच्या जीवनात जर युद्ध आलं तर कोण लढतं? स्वतः. नका लढू. कोणाशी लढायची गरज नाही, कोणाशी लढायची गरज नाही, कोणाला बोलायची गरज नाही, काही करायची गरज नाही. फक्त म्हणायचं हे युद्ध मी परमेश्वराच्या हाती. आणि ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराच्या हाती ते युद्ध देताल त्या दिवशी तो व्यक्ती जो आहे त्याची दुश्मनी कोणाबरोबर होईल? कर म्हण देवाबरोबर दुश्मनी. मला काय नाही, मी तर देवाच्या हातात गेली. आता तू आणि तो होईल विजय? होऊ शकत. म्हणून तो म्हणतो की युद्ध आता परमेश्वराचं आहे. आणि आता कळून येईल लोकांना की परमेश्वर तलवारीनं व भाल्याने विजयी होतो असे नाही, हे युद्ध परमेश्वराचं आहे. आणि मग दाविदाने काय केले? 49 वचन. दाविदाने आपल्या पटव्यात हात घालून एक गोटा फिरून गोफणीत घातला आणि ती गरगर फिरून फलिष्टीच्या मस्तकावर मारला. तो त्याच्या कपाळात घुसून तो जमिनीवर पडला. एकच दगड, तलवार नाही, बंदूक नाही, काहीच नाही, फक्त काय एक दगड. काय पॉवरफुल दगड होता, इतका पॉवरफुल दगड. आणि काय नेम पण हुकला नाही. बटव्या जसं त्यांनी बटव्यातून दगड काढला, गोफणीत घातला आणि गरगर फिरवली आणि जशी मारल्याबरोबर दगड कुठं घुसला? बरं ते टोप पण घातलेला होता त्याने, जिरे टोप, तरी पण कुठं गेला दगड? बरोबर काय म्हणले? मस्तकात घुसला, गोळीसारखा घुसला. मला नाही वाटत तो दगड दाविदापासून असा. तो दगड तर परमेश्वराने. ज्यावेळेस तुम्ही लढता त्यावेळेस ते युद्ध परमेश्वराच्या हाती देतात, त्यावेळेस तुमचे प्रत्येक शस्त्र परमेश्वर यशस्वी. जसा दगड मारला त्याने, त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की तो गोटा त्याने फिरून मारला, त्यावेळेस जसं त्याने गोफून फिरून मारली त्यावेळेस ती डायरेक्ट जाऊन त्याच्या डोक्यामध्ये घुसला तो दगड. आणि दाविदाने काय केलं? तो त्याच्या कपाळावर घुसून तो जमिनीवर पालथा पडला. या प्रकारे दाविदाने गोफणगुंडा घेऊन त्या बलिष्ठावर सरशी केली आणि त्याचा वध केला. दाविदाच्या हाती तलवार नव्हती. दाविदाने धावत जाऊन त्या बलिष्ठाच्या छातीवर पाय दिला, त्याचीच तलवार मनातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदले. आपला महावीर गत झाला हे पाहून बलिष्ठी पळून गेले. यश कोणाचं आहे? यश कोणाचं आहे? जे देवावरती भिस्त ठेवतात त्यांच्या जीवनात यश कोणाचं आहे? देवाचं यश. यश कोणापासून येणार आहे? देवापासून. मग आम्ही चिंता करतो, आम्ही काळजा करतो आणि टेन्शन घेतो, विचार करतो. त्यावेळेस मला वाटतं की ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस ते काय होतं, स्वतःवरती आम्ही बर्डन फील करतो. म्हणजे आम्ही युद्ध आम्हीच लढायला पाहतो. ज्यावेळेस आम्ही लढायला पाहतो त्यावेळेस अपयश आमच्या जीवनात येतं. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की मला जो सामर्थ्य देतो त्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे, त्यावेळेस तुमच्या तरुणपणापासून तर म्हातारपणापर्यंत तुम्ही या ठिकाणी बसलेले यशस्वी स्त्री पुरुष आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मी यशस्वी व्यक्तिमत्व आहे. आम्ही मोटिवेट झालेले नाही. आम्ही कोणाचं स्पीच ऐकून, आम्ही कोणाचं भाषण ऐकून असं स्फुरण चढलेलं नाही. मी तर भाषण ऐकलेले माझं जिवंत. मोटिवेशन काही काळ आहे, परंतु परमेश्वराचं वचन सर्व काळ आहे. मोटिवेशन काही काळ आहे, पण परमेश्वराचं वचन सर्व काळ आहे. 5 दिवस 10 दिवस मला मोटिवेट कोणी करू शकतं, पण आयुष्यभर जर मला मोटिवेट व्हायचे तर माझं परमेश्वराचं वचन. कोणावर भिजते आपली? माणसावर की देवावर? जर देवावर भिजताय तर तुम्ही कोण आहात? दावीद इथे बसलेले आहे. दावीद पब्लिक लाईफ जगला नाही सुरुवातीला, मग राजा झाल्यावर मग राजासनावर बसला आणि मग राजासनावर बसल्यावर मग त्याला लोक दिसले. म्हणजे याच्या अगोदर त्याचं आयुष्य जे होतं ते पर्सनल होतं, पण पर्सनल रिलेशन त्याचे कोणाबरोबर होते? देवाबरोबर होते. तुमचा नातेसंबंध आता देवाबरोबर आहे का? प्रश्न आहे का? किती वेळ तुम्ही प्रार्थना करता? तुम्हाला कोणी पाहत नाही त्यावेळेस 8-8 तास तुम्ही देवाच्या सानिध्यात घालवता का?
तुम्ही पवित्र शास्त्राचं वाचन जास्त करता का? परमेश्वराचं वचन वाचता का? तुमचा नातेसंबंध देवाबरोबर कसा आहे? तुम्हाला देव ओळखतो का? आणि तुम्ही देवाला ओळखता का? देव कोण आहे हे माहिती झालंय का? देवाचा स्पर्श कसा असतो तो समजतो का? तर नसेल समजत, यश आमचं होणार नाही. ते समजण्यासाठी देवाच्या जवळ जावं लागेल आणि देव समजण्यासाठी परमेश्वराचं वचन वाचावं लागेल. उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत पवित्र शास्त्र वाचावं लागेल. किती वेळेस आमचं बायबल वाचन करून झालेलं आहे? कितीदा आम्ही जुना करार वाचला आणि किती वेळेस नवा करार वाचला? पूर्ण पवित्र शास्त्र एकदा तरी आम्ही वाचलं का? पूर्ण पवित्र शास्त्र जर वाचलं नसेल तर परमेश्वराचा शब्द समजणार नाही. कारण की परमेश्वर ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस वचनाद्वारे बोलतो. वचन आम्हाला समजलं. म्हणून यश जे आहे ते परमेश्वराचं आहे आणि यशस्वी पुरुष जो आहे तो परमेश्वरापासून त्याला यश प्राप्त होतं. इतक्याबद्दल सांगायचं होतं पण वेळ आपला जास्त झालेला आहे. पण मला हेच सांगायचं या ठिकाणी की मला जो सामर्थ्य येतो त्याच्या काही मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. हे मोटिवेशनल स्पीच नव्हतं, हे मोटिवेशनल भाषण नव्हतं. मराठीत काय म्हणतो आपण मोटिवेशनल भाषणला? प्रेरणादायक किंवा उत्स्फूर्त करणारं भाषण नव्हतं. मी यूट्यूब मधला मोटिवेशनल स्पीकर नाही, मी देवाचा दास आहे. म्हणून आता जे मी बोललो हे मोटिवेशन नव्हतं. आता जे मी बोललो हे देवाचं वचन. आता जे बोललो मी ते देवाचं वचन, हे मोटिवेशन नाही, देवाचं वचन मी तुम्हाला सांगतो. म्हणून जो दावीद इथं बसलेला आहे, स्त्रियांमध्ये जो दावीद बसलेला आहे, पुरुषांमध्ये जो दावीद बसलेला आहे आणि तो म्हणतो की मला यश प्राप्त झाले नाही. काही लेकरामध्ये पण असेल की त्यांना वाटत असेल की आता तर मी लहान आहे आणि मग मोठं अजून मला व्हायचं आहे, मग नंतर यश प्राप्त होईल. आतापासूनच आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करा, त्यांना शिकवा, प्रार्थना करा. गुडघ्यावर बसणं शिकवा. रात्री ज्यावेळेस झोपायला जातात त्यावेळेस त्यांना प्रार्थना करायला लावा. जरी तुटकी मुटकी येत असेल प्रार्थना करायला लावा. आपल्या मंडळीमध्ये मी तसं ठेवलेलं आहे, यो या न यो प्रार्थना करायची. गप्पा तर आपण मारतोच, तशा गप्पा देवाबरोबर मारतो, माणसाबरोबर मारतो तसं देवाबरोबर मारायच्या. येशूच्या नावात आम्ही म्हणायचं, ती प्रार्थना करायची. यश तुमचं आहे. पण आज परमेश्वर तुम्हाला यशस्वी करत आहे. आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहू. जो अपयशी असेल आणि त्याला वाटत असेल की मी माझ्या जीवनात यशस्वी झालेलं आहे, तर आज या ठिकाणी पवित्र आत्मा आहे, देवाचं सानिध्य आहे.